भेटताय तुम्ही? आताच आले पहिल्या वर्षी. पहिल्याच वर्षी आलाय तुम्ही पण पहिलंच वर्ष माझं पण पहिलंच वर्ष काय बोलायचं आता कसं वाटतं वारीला येऊन? आता पुढच्या वर्षीपासून या वर्षीपासून आपण सुरुवात करू दोघी पण. चालते गे चालत जाऊया चालत जाऊया. कसं असते एक अनुभव? महिना जाऊया. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा येऊन? लय छान वाटलं, सुख समाधान आनंद. कुठून कुठं पायी आलाय? आपलं आळंदीहून पुण्याला किती किलोमीटर? 30 किलोमीटर चालत आलाय? चालत आलो. पाय दुखत्यात का नाही? नाही, दरवर्षी येणार दरवर्षी येणार. माऊलींना भेटायचं. माऊलीला बघतो. मला एकटीला यायला लई भ्या वाटतंय पण दिंडीला. बघा, एकटे आपण नाही, आपल्या सोबत माऊली आणि माऊली सोबत असल्यावर कोणाची भीती नाही, कारण भीती सुद्धा वाटू देणार नाही माऊली. कुठे जर का थोडं वाटलं, माऊली फक्त हात जोडून घ्यायचे माऊलीला, बिलकुल तुमचं काम फत्ते. 4 वर्ष कसा असतो प्रवास? मी पहिल्यांदा आलीये वारी. चांगला राहतो, मस्त करमत, मस्त आनंद आहे. कसं असतं काय सुरू? घरातून बाहेर पडता आणि हो, मस्त घरात बाहेर पडले, घरचं ध्यान येत नाही, मस्त प्रवास राहतो. एकटे चालय? नाही जोडी. जोडी कोण? कुठे आहेत जोडी? मालक. मालक कुठे आहेत? तिकडे आहे. तिकडे काय करायला मालक तुम्हाला इथे एकटीला बसून? चार्जिंग लावलं म्हणजे मोबाईलला. तुमच्यापेक्षा फोन महत्वाचा आहे त्यांना? हा हा, मालकांना फोन महत्वाचा आहे का तुम्ही? सगळंच पाहिजे, संसार आहे. कधी वाटलं तुम्हाला आता वारीला गेलं पाहिजे? नाही, माझी पहिलीपासून पहिली एक वारी ती आमच्या पंजोबापासून आहे. 150 वर्ष झाले तिला, हो. त्याच्यातून ही वेगळी केली. काय वाटतं कसं? काय नाही, मनात समाधान म्हणून वाटतं म्हणून चालायचं. हो, छान वाटतं, मस्त छान वाटतं. वाटतंय. हो, पण आता हल्ली बघताय का तुम्ही, अशी मन शांतच नाही आहेत लोकांची. शांत मन ठेवलं, शांत राहतो बा. काय गुन्हा केला म्या पंढरीनाथा, काय गुन्हा केला म्या पंढरीनाथा, इंद्रावणी डोहामध्ये बुडविला गाथा. भारी आहे की नाकातलं. कुठनं केलंय? हे पूर्णीच काय म्हणतात त्याला? याला चांदकोर म्हणतात. हो, हे ना? काय त्याची काय, मला काहीतरी सांगा ना त्याच्याबद्दल. बद्दल काय सांगावं आता? म्हणजे मी तुम्हाला नथ घालायचे बघितलेली काय? आहे. तुम्हाला घालायचे का? हा. हा? आता बघा की आपल्याला असं वाटतं ना एखाद्याचं बघून की अरे मलाही पाहिजे. तुम्ही जेव्हा माझ्या वयाचं होतं तेव्हा तुम्हाला असं वाटायचं का की मला हेही पाहिजे तेही पाहिजे? वाटायचं का असं? हा, तसं काय वाटत नव्हतं. का बरं वाटत नव्हतं? कधीपासून वारी करताय? भेटतच नव्हतं नाही. पण मग आता वाटतं का असं हेही पाहिजे तेही पाहिजे? काय वाटत का नाही. नाही वाटत? कशाला वाटत? आपल्या जवळ असलं तर वाटत. हे बिले आनंद तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. ज्ञानेश्वर माऊलींनी काय शिकवण दिली? ज्ञानेश्वर माऊलीने शिकवून दिली, परमार्थाला लागा, चांगलं करा, चांगलं वागा, चांगलं राहा, आनंदी सुखी समाधान शांत राहा. आता हे करा. आता परपंच बी करा, हे परमार्थ बी करा. काय म्हणायचं खेळताना काय म्हणता? गारे यमुनीचं पाणी वाजे उडी उडी काना खेळू आपण फुगडी, काना खेळू आपण फुगडी. माऊलीची खुशी आनंद लुटायचा ना आपल्याला आता वाटेने. आनंद घ्यायचा, आता आतापासून नाही घेतला, पण आता इथून पुढे चालत राहायचं, घेत राहायचा. रस्त्याने चालता चालता काय म्हणताय? अभंग म्हणी चलतो. अभंग एकदा मला एक अभंग मला शिकवा की. रंग भेटीसाठी आले पांडुरंग, भेटीसाठी आले पांडुरंग, भेट झाली संत सजनाची, भेट झाली संत सजनाची, पंढरीच्या विठोबाची, पंढरीच्या विठोबाची. हाती घेऊन टाळ मृदुंग, हाती घेऊन टाळ मृदुंग, भेटीसाठी आले पांडुरंग. माऊली काय करायचं करते, आणि ते काम फत्ते होतं.
2 महिन्यापासून आयसीयू मध्ये हे ते एवढं दुखणं, पण माऊलीची दिंडी म्हणलं की लगेच टाईट झाले. त्याला म्हणले मला जायचंय, आयसीयू मध्ये होते. मी गेल्याच जमा होतो, पण माऊलीने वाचवलं मला. दिंडी करायला लगेच त्यांची निघाले कृपा ते. आणि त्यांची कृपा म्हणून मग म्हणलं नाही जायचंच मला. डॉक्टर सुद्धा म्हणले मला की तुमचं जो खायला तर तुम्ही जाऊन. मी म्हणलं काही हो, माझं तिकडं माऊली काय करते ते करू द्या म्हणलं. माऊली आहेत, माऊली माऊली बघतायच का? हो. पावली खेळायची म्हणतात. पावली म्हणजे काय? 3 पाऊल टाकतो, 3 पावलं टाकायची. 2 पावली खेळायची, 3 पावली नाही, 2 पावली. 2 पावली खेळायची, 2 पावली कशी खेळायची? 2 पावली हा तिथे चला. 2 पावली. हा सुरू करा बाई. हा माऊलींनी काय सांगितलंय? भांडण बिंड काय करायचं काहीच नाही? करायचं ना, अभिमान सोडून द्यायचा, सगळं सोडून द्यायचं, वारीला जायचं म्हणले. काय सोडून द्यायचं? अभिमान, घरदार, परपंच, घरातलं काहीच बघायचं नाही, आठवण करायची नाही, सगळं सुनावर सोडून द्यायचं. सुनेला कामाला लावायचं. हा सुनेला पण घेऊन यायचं की वारीला? येईल ना मग, आम्ही नंतर राहिले, आम्ही पुढच्या सालाला ती पण येणार. त्यांचीच एक मला सुनी. होय. म्हणजे कधी वाटलं असं की आता वारीला गेलंच पाहिजे? नाही म्हणजे वारी आता तारीख आली आमच्या महाराजाची की निघायचं. कशी भूल पडली मला, कशी भूल पडली मला, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला. बॅग बिग भरून बाहेर पडलं ना? काय काय आहे बॅगेत? कपडे पाहिजे, आपला आतरून पांघरून पाहिजे, नाश्ता पाहिजे थोडा. हा. हा. आणि काय ठेवलं बॅगेत? बॅगेत आपल्या साड्या, साबण, सोड्या, हा. जे काय लागतं आपल्या घरी तेवढी वस्तू आपल्या संग. तुझ्या मुरलीने जीव वेडावला, तुझ्या मुरलीने जीव वेडावला, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला. इतकं छान वाटतं. म्हणजे तुमचं ओव्हर थिंकिंग असेल, जे काही तुमचे अतिविचार असतील कामाशी रिलेटेड, वॉट एव्हर जे काय असेल, इथं आल्यानंतर तुमचं मन खूप शांत होतं. हो की नाही माऊली? आनंद मिळतो. चाललं तरी थकवा येत नाही, काही येत नाही. अशीच आमची दरवर्षी वारी चालू असती, आषाढी आणि कार्तिकी 2 वर्षातून. मी पहिल्यांदाच आली आहे वारीला. हो ना, हो तुम्हाला ना. सगळ्यांना भेटून मला इतकं शांत वाटलंय म्हणून. आम्हाला पण तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं बरं काय. मग काय काय गप्पा काय मारते बसून? आम्ही गप्पा देवाच्या मारतो. काय मला सांगा की. हे देव पाहायला जायचा, ते देव पाहायला जायचा, पर्वता देवी पाहायला जायची, गणपती पाहायला जायचा. असे आता जेवलं की आम्ही तेच करतो, असं बसायचा कटाळा करीत नाही. माऊलींचा अनुभव सांगा की मला एखादा. आम्हाला माऊलीचा अनुभव, माऊली का नाही असं आम्ही गंज म्हणतात, नाही नाही जायचं, पण माऊली संध्याकाळी उठवते, अगं निघ म्हणते जाय घरी. तरी मग आमचे मुलं काय म्हणतात की हा आईची चालली तयारी, आई जाती आता थांबत नाही. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाना, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला, नामावेडा केला. कुंडलिका भेटी परब्रह्माने, एका विठेवरी देवत्याने उभे केले. सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. मावशी तुम्हाला माहितीये काय, आम्हाला की नाही फार ओव्हर थिंकिंग करायची सवय आहे बघा. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय माहितीये काय, आम्ही लय विचार करतो एखाद्या गोष्टीचा आणि मग त्याचा आम्हालाच त्रास होतोय. याच्यावर काय उपाय? वरकेंतीवर काय एवढंच आहे की नामस्मरण, भक्ती, विचार हेच माणसाला बाजू टाकू शकते. नामस्मरण करू, नामस्मरण करा, लय विचार येतात भगवंताची भक्ती डोक्यात. करा. लय विचार येतात डोक्यात सारखी. सारखे विचार येतात. भगवंताची भक्ती करायची, नामस्मरण करायचं, पांडुरंगाचं म्हणायचं महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातू मुनिंद्रे
समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या परब्रह्माचं लिंग, त्या परब्रह्माचे चरण आपल्याला बघायला पांडुरंगाचे पंढरीला जायचं आणि ती पायी वारी आपल्याला करायची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्या चॅनलचं नाव काय आहे माऊली? द ऑड इव्हन. द आडीवल. हा द आडीवल. हा, द ऑड इव्हन ला सबस्क्राईब करा. द आडीवलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर. लवकरात लवकर.